पहिला चेंडू स्वीप केला, एक धाव तुम्हाला बघायला मिळतो. टॉनीने आपलं खातं खोललं, चेंडूला सरळ पॅडल स्वीप बघितलं, स्क्वेअर लेगच्या रिझनला थोडीसं फ्लंबिंग झालं, तत्पूर्वी एक धाव. आणि आता नवीन खेळाडू तुम्हाला बघायला मिळते तो सौरभ. हो, हलक्याने खेळून काढला, एक धाव तुम्हाला बघायला. दोन्ही फलंदाज आपलं खातं उघडलंय, 2 धाव तुम्हाला बघायला मिळतात. किंगफिशर भीमनगरचा संघ तुम्हाला बघायला मिळतो, अतिशय नामांकित संघ, लढवय्या वृत्तीचा. प्रत्येक खेळाडूकडे वेगळा दर्जा पाहायला मिळतोय. ओहो हो, मोठा शॉट खेळायचा होता. गावामध्ये फुटबॉल खेळतात, इथे बाकी व्हॉलीबॉल खेळताना सर्व नवोदित MS धोनी नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. आमचे सरावलीचे यंगस्टार खेळाडू आहेत सर्व हे. ओ, स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतोय, परसळ हातामध्ये, निर्धाव चेंडू. किंगफिशर विरुद्ध धर्मवीर असा आपण सामना बघत आहात. शेवटचा पॅनल आजच्या दिवसातला. अप्रतिम शॉट बघायला मिळतो, शॉट ऑफ लाईन चेंडू, चांगला पुल केला जातो, स्क्वेअर लेग त्याला 4 धावा. डिक्लेअर झोन जातोय. सुशील टाक एक उत्कृष्ट बॅटर आहे, अफलातून बॅटिंग, काय टाउन्स बघायला मिळतोय. सुशीलची बॅटिंग आम्ही पाहिली होती अगवनला. घेऊन द्या ह्या गाण्याचं नृत्य आपण सालोड महोत्सवाने बघितलं आणि त्या कलाकाराला 2ऱ्या नंबरचं बक्षीस मिळालं. डान्स कॉम्पिटिशन होतं सालोड महोत्सवामध्ये. अप्रतिम सातपाडीचे असंख्य मंडळ तिकडे आले होते आणि खूप चांगल्या पद्धतीचं सालोड महोत्सव हे आपण 2रं वर्ष पाहिलं. 13 शिवकन्या हे ग्रुप आयोजित करतायत. पहिलं षटक संपलं तुम्हाला बघायला मिळतात. चला टीम मीटिंग कमी करायची है. किंगफिशर एक ही टीम मीटिंग करना है, इसके बाद फिर आपको टीम मीटिंग नहीं मिलेगी. हाँ, चला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो तुषार. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी कर किंगफिशर संघाकडनं. ओ हो, इथे बाकी 22च्या रूपामध्ये धाव संख्या बघायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 8 धावा. ओम साईचं परफेक्ट कॅमेरा वर्क, अतिशय सुंदर चित्रीकरण तुम्हाला बघायला मिळते. प्रत्येकाने भरभरून कौतुक केले, चांगले मॅसेज बघायला मिळते, चांगली क्लिअरिटी असं देखील बघायला मिळते. साहिल राऊत आणि हर्षल घरत हे आमचे कॅमेरामॅन तुम्हाला पाहायला मिळतात. बॅकफुटला गेला आहे, चांगला गॅप दाखवला, इथे बाकी चेंडू निघून जातोय. डिक्लेअर झोन मध्ये 1च धाव बघायला मिळेल. मोक्या क्षणी पाहिलं झुकता येणार, पायाने चेंडू बाहेर ढकलला गेला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. टाक का फिटनेस काफी कमजोर लग रहा है. शादीशुदा होने के बाद टाक को जो फिटनेस का प्रॉब्लम है. सुशील टाक. अच्छा शॉट, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धर्मवीरांचे फलंदाज बाकी चांगले बघायला मिळतात. ओ हो, जगह छोड़ के भाग गए. चेंडू फसलात. अतिशय सुंदर पद्धत तुषार. तीन 52 सागर तुम्ही मारा, तुम्ही 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल आणि हे बक्षीस नंतर तुम्ही धर्मवीर प्रतिष्ठानमध्ये द्यायचं हे देखील अगोदर सांगतोय. बघूया सागर. गोलंदाज तुषार तुम्हाला बघायला मिळतोय. हलक्या वेळी खेळून काढलाय, डिफेन्स मूडमध्ये सन्मानजनक पद्धतीला चेंडू पडला तर थोडासा आतमध्ये आला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आपण बघत आहात धर्म विरुद्ध किंगफिशर असा सामना. शेवटचा पॅनल आजच्या दिवसातला.
ओहो, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, गुड फॉलो थ्रू मध्ये काय क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण तुषारकडनं पाहिलंय. दरम्यान षटक संपली 2 आणि फरकात धावसंख्या लागल्या ती 9 धावा. पहिल्या षटकात 6 आल्या, दुसऱ्या 3च आल्यात. जय हनुमान वडकुड आणि SSC रुपेश घरात 5 स्थळ आपण यायचं आहे. इनिंग ब्रेकवर टॉस करायचं. वडकुंड संघ म्हटला की सर्वात मोठी लाख मोलाची स्पर्धा ज्या गावामध्ये केली होती, आम्ही समालोचन केलं होतं. गोट्या अंपायर अप्रतिम असं डहाणूचा संघ. काशीनाथ माशी परसी असे माझे परम मित्र तुम्हाला तिकडे बघायला मिळत आहेत. वासू असे अनेक मित्र आपण वडकुंड संघाकडून पाहायला मिळत. इथे देखील वडकुंड संघ यावर्षी सेमीफायनल पराभव झाला. आता जे आपण संघ खेळल्यात नाही, इथे वडकुंड संघ सेमीफायनल पराभूत झाला. त्याच गावातला संघ आपल्याला बघायला मिळेल. डहाणू वडकुंडचा संघ पाहायला मिळेल. एका साईडला 5 स्थळ. धर्मवीरच्या कोणत्याही फलंदाजाने 3 कंटिन्यू चौकार मारले तर प्रणव मेडिकल यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस आहे. धावसंख्या 13. आलम पुन्हा ड्राईव्ह केला. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. डायरेक्ट हिट, गुड फिल्डिंग, काय दर्जेदार क्लास बघायला किंगफिशर संघाचा. सुशील टाक, क्या फील्डिंग की है. बल्लेबाज तो ही है मगर चतुरस्त खिलाड़ी है. हन्नौर रहते हैं. फिटनेस वही है जो 2 साल पहले हमने देखा था. कट केला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो का पाहायचं. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने धावसंख्या होते ती 14 धावा. आता बाकी कर्णधारावर मोठी जबाबदारी. सागर नावाचा फलंदाज ज्याच्यावर खूप मोठी जबाबदारी. 3 चौकार जर तुम्ही लागोपाठ मारले तर मला प्रणव मेडिकल यांच्याकडनं 500 रुपये. आतेज राऊत त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. ओ काय परीक्षण केलं हो. एका खचलेल्या फलंदाजाप्रमाणे चेंडूला सोडून दिलं आणि वाईट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या होते 15. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना आपण गोलंदाज बघत आहात. इथे बाकी परफेक्ट चेंडू बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू खूप चांगले गोलंदाजी हाताळत असताना. गुड शॉट. इथे बघायला नो शॉट, नो स्कोर, नो स्कोर. तुम्ही पुढे गेलात, तुमचं पाय खूप पुढे. प्रणव मेडिकल कडनं पैसे वाढवले गेलेत. मार्च एंडिंग आल्यावर पैसे ठेवायचे कुठे, टॅक्स भरण्यापेक्षा मित्राला दिले काय वाईट म्हणून 2000 रुपयाचं पारितोषिक 3 चौकारमध्ये दिले गेलेत. बघा सागर किती प्रेम करतात हो लोक तुमच्यावर, पण तुम्ही पाय पुढे काढतायत. चला आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. ब्रिजेश नावाचा गोलंदाज. 3 षटकं झालीत, 15 धावा फलकावर बघायला मिळत आहेत. आणि आता फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. ओहो हो हो, इथे बाकी चेंडू पायाला लागून जातो. हे थर्ड मॅचच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते. 16 धावा. कुश नावाचा फलंदाज आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो ब्रिजेश. ब्रिजेश पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू. गुड शॉट, काय क्लास ड्राईव्ह बघायला मिळतोय.
का कर्णधार तुम्हाला दिले हे आता मला कळलंय. सुंदर बॅटिंग करतात पण लागोपाठ 3 मारते 1000 आहेत आते आउट करणं. आणि आमच्या ओहो हो पुन्हा डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. पुन्हा डायरेक्ट हिट, पुन्हा डायरेक्ट हिट बघायला मिळतोय. कुछ डावबाज झालेत. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ बॉक्स आउटच्या रूपामध्ये सागर बाद झालेत. ओ इथे नो बॉल दिलाय. नो +1 म्हणजे 2 धावा बघायला मिळतात. उत्पल नावाचा खेळाडू बघायला मिळतोय. धर्मवीरचा मोठा कार्य करता असं त्याला म्हटलं जातं. आज बघूया आपल्या संघासाठी किती धावा काढतोय. ओहो हो अप्रतिम चौकार उत्पलच्या बॅटीतून. धन्यवाद. 26 धावा बघायला मिळतात. धावसंख्या बघायला मिळतो. बघूया आज चेंडू चौकार येईल का. 30 धावा पाहायला मिळतील का. उत्पलने आल्याला पहिला चेंडू अतिशय सुंदर एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह मारलाय. ओ डिक्लेअर झोन मध्ये जातो. 1 धावा बघायला मिळते. धावसंख्या होते ती 27 धावा म्हणजे 28 रन आपको किंगफिशर बनाने हैं जीत के लिए. 28 धावा किंगफिशर संघाला विजयासाठी बनवायच्या आहेत. चला SSC रुपेश गरतिया आणि जय हनुमान वडकुंद दोन्ही संघ यायचं आहे. या ठिकाणी पाहतोय एका बाजूला SSC रुपेश गरत यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपण वडकुंड डहाणून संघ या ठिकाणी दखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2025 मध्ये वडकुंड या संघाने घेतली आणि आपल्याला पाहायला मिळतोय आज देखील या टुर्नामेंटमध्ये त्यांना आहे. आणि आमचे शिरीष काका आपण पाहू शकतायत अगदी या टुर्नामेंट मध्ये प्रत्येक वर्षी नक्कीच पहिल्या मॅच पासून ते अंतिम बक्षीस वितरणापर्यंत असे उपस्थित राहणारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. काकांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या वडकुंड संघ टॉस साठी यायचंय. चॉईस दिला जाईल दोन्ही संघाला. डॉट चेंडू जातोय. सुशील टाकने 6 चेंडूत 6 चौकार मारले तर प्रणव बेडेकरकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ अतिशय सुंदर पॅरल स्वीप बघायला मिळतोय. दर्जेदार चौकार तुम्हाला पाहायला मिळेल. 4 धावा. उडा उडा नक्कीच तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी तयार व्हा. बॅटिंग साठी आपण तयार राहायचंय. SSC संघ जाऊया मॅच कडे जिथे सुरू आहे मॅच. ऑन गोईंग मॅच आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 5. हो आता सुरेख चेंडू जोरदार अपील सागर यांच्याकडनं केलं जात आहे. कोणी घेतलाय. प्लेयरने घेतलाय का. ओके यस बघा स्टंपिंग साठी
चला, किंगफिशरच्या कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर प्रणव मेडिकलकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. संपलाय हा. आता बाकी धर्मवीरकडे अपील नाहीये, त्यांचा जो रफेल होता एक संपला गेलाय. नो बॉल. इकडे एक धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 6. अतिशय धावा. ओ, इथे बाकी बॉक्स आउटचा विकेट जातोय. गडी बाद आणि बाद होतोय तो खेळाडू. प्रिकेश. ₹1000 पारितोषिक आहे आणि कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर ₹1000 पारितोषिक आहे. ओ, सुरेख चेंडू पडला तर थोडासा खाली राहतो. चेंडूला सरळ खेळ होतो लॉंग ऑनच्या रिझनला. ओ, इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षक पुन्हा बघत असताना डॉट चेंडू. चांगली सुरुवात केली आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे ते महेश. महेश पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू. समोर फलंदाज सुशील टाक. ओ हो हो, मोठी चुकी केली आणि मोठा गडी तंबूत जातोय. बाद झालेल बॉक्स आउटच्या रूपात. सुशील टाक आता बॉक्स आउटच्या रूपात आउट झालाय. ओहो, इकडे बॅक टू बॅक. आता बघ, योगेश नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो आणि दुसरा फलंदाज आहे तो आलम. हॅट्रिक चान्स. काय गोलंदाजी केलाय गोलंदाजाने. बघ, विकेट घेऊ शकतात. रनआउटचा विकेट आहे म्हणजे विकेट. हॅट्रिक आपण म्हणतो, गोलंदाजी हॅट्रिक नाही आहे.
काय गोलंदाजी बघायला मिळते महेश यांच्याकडनं. लेग ब्रेक ऑफ ब्रेक गोलंदाजी करता धर्मवीरचा धगधगता भगव्या झेंड्याच्या छताखाली खेळताना, जय महाराष्ट्र म्हणताना आणि दिघे साहेबांच्या प्रतिष्ठेची मॅच खेळत असताना अफलातून गोलंदाजी टाकली जाते. किंगफिशर सारख्या बलाढ्य संघाला 28 धावा करताना नाहरोम केला असं बघायला हरकत नाहीये. ओ आता 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 2 षटकात 14 28 धावा विजयासाठी करायच्या. चलो आलम बैटिंग स्ट्राइक पे जाइए. जर या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर आतेज राऊत यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. कीर्तेश नावाचा गोलंदाज तुम्हाला प्रणव मेडिकल यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे. आलम ज्यादा टाइम में ले लीजिए, बार बार मीटिंग न कीजिए प्लीज. 12 गेंदों में 14 रन मैडन ओवर हो सकता था. आखिरी गेंद में चौका गया, इसलिए इस गेंद में 4 रन मिले. ओ हाताच्या धावबादचा बॉल कॅरी करू शकले नाहीये. धावसंख्या 1 निवडता. धावसंख्या होते ती 15 धावा. कीर्तेश पाटिल ने जर हैट्रिक घेतली तो ओम साई कडनं 5000 रुपयाचं बक्षीस. कीर्तेश पटेल क्या आपको मिल रहा है? अच्छे दिन तो आपके आए हैं. ओ चांगल्या पहिले खेळून काढला आलमने. इथे थोडंसं खराब फिल्डिंग बघायला, 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या 16. ओम संख्या यांच्याकडे देखील 500 रुपयाचं बक्षीस आहे, 5000चं बक्षीस आहे. कीर्तेश पटेल क्या है बोल वाला आप में. आणि प्रणव मेडिकडकडे 1000 म्हणजे 11000 रुपये तुम्हाला हॅट्रिकला दिले जातील. ओ बॉक्स आउट का विकेट है. बघायला मिळते रात्रीच्या काळामध्ये कोळी गीत नाचताना, धर्मवीर संघाला प्रोत्साहित करताना हे आमचे सपोर्टर्स तुम्हाला बघायला मिळत आहेत. रिझवान नावाचा नवीन फलंदाज बघायला मिळतोय. आतापर्यंत विचार केला तर फलकावर धावसंख्या लागला ती फक्त 16. अजून देखील 12 धावा विजयासाठी करायचे. चेंडू बाकी आहेत ते 9 चेंडू 12 धावा. काय सुंदर मॅच रंगतदार अवस्थेत पोहोचलाय. हा चेंडू लागल्यावर ना आतेजी आपल्याला वेस्ट इंडिज आणि श्रीलंका आपण फायनल मॅच बघितली होती, ज्या पद्धतीने रिचर्डसनचा शॉट लेग अंपायर लागला होता. गुड शॉट. अप्रतिम आरामच्या बॅटिंग चौकार बघायला मिळतो. खणखणीत चौकार. अजून देखील 9 धावांची आवश्यकता. ओ 21 आणि हे 4 25 धावा फरकावर लागल्या जातात. गुड बॅटिंग.
धन्यवाद डीजे. चला टीम मिटिंग कमी करा. धर्मवीर टीम मिटिंग कमी करा. मी अगोदर सांगितलं टीम मिटिंग करायची नाही जास्त. 6 चेंडू 3 धावा. शेवटचं वॉर्निंग तुम्हाला असेल. आणि टॉनी नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 6 चेंडू 3. बंटी नो टाइमपास. 25 झालेत. 25 3 पाहिजे. 6-3 6-3 विकेट. हा दोघांचे सेम आहेत. 4-4. हो इथे बाकी धावसंख्या एक बघायला मिळते. धावसंख्या होते 26. 5 चेंडू 2 धावा. नो बॉल आहे. मग 2 झाल्यात. एकच धावाची आवश्यकता. गुड बॅटिंग. आरामचं मनापासून कौतुक करायचं. आपल्याला सामना विजय होतोय तो म्हणजे किंग पेअर संघ.